नमस्कार शिक्षक मित्रांनो, अधिकारी कट्टा या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक खूप खूप स्वागत. अतिशय आनंदाची बातमी घेऊन आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. जे जे शब्द आपण बोललो ते जसेच्या तसे खरे होताना आपण पाहत आहोत. खरं पाहता काही कभी खुशी कभी गम असा माहोल या ठिकाणी असताना सर्व राज्यभरातून काल खूप सगळे फोन आले. काही पॅनिकनेसचे होते, काही आनंदाचे होते, काही अभिनंदनाचे होते. आपण जे जे कष्ट घेतले राज्यभरातून, ज्या ज्या संस्थांनी, ज्या ज्या शिक्षक संघटनांनी, ज्या ज्या खासगी क्लासेसवाल्यांनी आणि ज्या ज्या केंद्र प्रमुख कोर टीमनी जे जे कष्ट घेतले त्या सगळ्या कष्टाला काल फळ आलंय आणि त्या संदर्भानंच आज आपल्या समोर येथे उभा आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी सांगितल्या होत्या, त्या दोन्ही गोष्टी तंतोतंत खऱ्या झाल्या. त्यातली एक गोष्ट आनंददायी आहे, दुसरी थोडीशी मनाला क्लेशदायक होईल अशी आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे केंद्र प्रमुख परीक्षेची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे. 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान आपला केंद्र प्रमुख परीक्षेचा पेपर होणार आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. आणि दुसरी क्लेशदायक गोष्ट अशी आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी पाठीमागे म्हटलं होतो की माझं बोलताना कदाचित तुम्हाला थोडासा राग येईल, परंतु ती गोष्ट सत्य झालेली आहे. आणि ती सत्य झालेली गोष्ट म्हणजे केंद्र प्रमुख भरतीसाठी टीईटी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनिवार्य झालेली आहे. त्याचं स्पष्ट नोटिफिकेशन याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. ती कालचं असलेलं नोटिफिकेशन समजून घेण्यासाठी खरं पाहता आज आपण या ठिकाणी उभे आहोत. केंद्र प्रमुख भरतीसाठी आपला क्लास पूर्वी 2 वर्षापासून चालू होता. त्याचं नव्याने सबस्क्रिप्शन आपण कोणालाही केलं नाही. जे आपले 2 वर्षापूर्वीचे जे विद्यार्थी आहेत ते कंटिन्यू आहे, त्यांच्याकडून कुठलीही रिन्युवेशनची फी आपण घेतलेली नाही. आता ज्यांना कोणाला नव्याने क्लास करायचा असेल त्यांनाही ते सेम पॅकेजमध्ये अवेलेबल राहील. 2,000 रुपयाचा आपला कोर्स राहील. बाकी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये फारसा तुम्हाला माहिती देण्यामध्ये वेळ घालवत नाही. कुठलीही शंका असेल तर 7972524029 ला व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करा. जितकं शक्य आहे तितकं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. कालपासून जवळपास 100, 150, 200 फोन घेऊन अगदी कानाला जडत्व आलंय. परंतु आपण 1-2 दिवस थोडंसं शांतपणे याच्यावर विचार करूयात. अजिबात पॅनिक होऊ नका. अजून आपल्याकडे 60 दिवस बाकी आहेत. 60 दिनों में दुनिया 60 बार घुमती है. त्याच्यामुळे दुनिया जर 60 वेळा बदलत असेल तर एका दिवसामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी बदलू शकतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई, कोणत्याही प्रकारचा पॅनिकनेस अजिबात मनामध्ये आणू नका. 1 ऑक्टोबर पासून 1 डिसेंबर पर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे आणि आपण 100% याच्यामध्ये यशस्वी होणार आहोत. अभ्यासाचं पॉईंट टू पॉईंट प्लॅनिंग मी आपल्याला देणार आहे. त्याच्यामुळे वेगळी कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही. सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. जसं जसं आता नवीन माझे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो की 2 तारखेपासून रोज 1 टेस्ट याप्रमाणे आपण 50 टेस्ट, जसा आपल्याला शब्द दिला होता, या 50 टेस्ट आपल्याला रोज एक फुल लेंथ टेस्ट याप्रमाणे आपल्याला टाइम लावून सोडवायची आहे. त्यामुळे 50 टेस्ट आपल्याला ऑनलाईन सोडवायच्या आहेत आणि त्याचा अभ्यास तुमचा अतिशय परफेक्ट होणार आहे. याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही. थोडेसे इंग्लिशचे व्हिडिओ अपलोड करायचे बाकी आहे. ते 2 दिवसामध्ये 2 तारखेपर्यंत सगळे व्हिडिओ अपलोड होऊन जातील. सध्या अधिकारी कट्टा जे आपलं ऍप आहे ते अधिकारी कट्टा ऍप तुम्हाला प्ले स्टोअरला सापडणार नाही. त्याच्या बदल्यात तुम्हाला तिथे शिक्षण कट्टा नावाचे ऍप आहे, ते ऍप तुम्हाला मिळेल. त्याची लिंक, त्याची सगळी माहिती 2 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर धडकेल. नव्याने ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांची फी 2,000 रुपये. बाकी सगळी माहिती इथे आहे. व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला नक्की येईलच. ज्यांना कोणाला आपल्या अधिकारी कट्टाच्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्याची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल. त्या डिस्क्रिप्शन मधली लिंकवर क्लिक करून आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. सगळे अपडेट तुम्हाला तिथे येतील. चला, हे सगळं विसरून जाऊयात आणि आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याचे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले होते त्या प्रश्नांकडे आपल्याला जायचंय आणि आपल्याला माहिती घ्यायची की नेमकं घडलंय काय कालच्या दिवसभरामध्ये, का इतकं पॅनिक आपल्या सगळ्यांना व्हावं लागलंय. ती माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. त्याच्यापूर्वी एक गोष्ट या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला. आजची पेपरची बातमी आहे. बातमीची हेडिंग तुम्हाला दिसत असेल की पदोन्नती दिल्यास शिक्षण अधिकारी गोत्यात, अशा प्रकारची बातमी आहे. आणि पदोन्नती दिल्यास शिक्षण अधिकारी गोत्यात का असतील तर याचा सगळ्यात महत्वाचा याचा सारांश तुम्हाला सांगतो की आता कोणत्याही जिल्हा परिषदेने लगेचच कोणतीही जी पदोन्नती आहे ती देण्याची प्रक्रिया टीईटी असलेल्या शिक्षकांशिवाय करू नये, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. टीईटी संदर्भातला व्हिडिओ याच्यानंतरच लगेचच पुढे तुम्हाला बघायला मिळेल. सध्या तरी आपण केंद्र प्रमुख या गोष्टीवर फोकस करूयात आणि त्याची माहिती परिपूर्ण घेऊयात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने कालचं जे पत्र आहे 29/9/2025 चं, 30 सप्टेंबरला आपल्याला युडॅस फायनल करायचं असतं.
आणि त्यांनी आपली परीक्षाच फायनल करून टाकलेली आहे. इतकं अनएक्सपेक्टेड तारीख येईल असं आपल्याला वाटलं नव्हतं, पण आता आली आहे, त्याला काही हरकत नाही. गेल्या 2 वर्षापासूनचा वेळ आपल्याला परीक्षा परिषदेने दिला होता. जुलै महिन्यामध्ये निघालेली अधिसूचना, ऑगस्ट महिन्यामध्ये 29 ऑगस्टला निघालेला शासन निर्णय, या शासन निर्णयात असणाऱ्या तरतुदी जशाच्या तशा या परीक्षा परिषदेने लागू केलेल्या आहे. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट वाढलेली आहे, ती म्हणजे टीईटी अनिवार्यतेची. त्या गोष्टीबद्दल आपण या ठिकाणी बघून घेऊयात. ज्या पाठीमागचा व्हिडिओ आपण केला होता की जिल्हा परिषदांकडून माहिती मागवली होती शिक्षण संचालनालय कार्यालयाने, त्यांना जिल्हा परिषदांनी माहिती दिलेली आहे. अपंग आरक्षणाच्या सहित माहिती पोहोचवलेली आहे आणि त्या संदर्भातल्या छोट्या छोट्या ज्या बारीक गोष्टी आहेत तेवढ्याच बघायच्या. बाकी सगळ्या दोन्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, ते दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या. आता केंद्र प्रमुख याला नाव नवीन मिळालेलं आहे, समूह साधन केंद्र समन्वयक कंसात केंद्र प्रमुख. म्हणजे आता केंद्र प्रमुखाला नवीन नाव मिळालंय, समूह साधन केंद्र समन्वयक अशा प्रकारचं नाव मिळालेलं आहे आणि त्याच संदर्भाने ही परीक्षा होणार आहे. चला पुढे बघूयात. कालचं नोटिफिकेशन आहे, महत्वाचं काय आहे यातलं बघायचं ते बघूयात आपण. बघा, जागा दिलेल्या विभागणी आहे. सगळ्यात जास्त जागा पुण्यामध्ये आहेत 151, अहिल्यानगर 123, नाशिक 122 आणि रत्नागिरी 125 अशा प्रकारच्या जागा आहेत. बाकी सगळे अंडर 100 आहेत. तर बऱ्याचशा जागा बघून घ्या. नाशिकला 122 बघा इथे. या जागा तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर आलेल्या आहेत. जे समजलं नाही ते मी तुम्हाला सांगतो. जे प्रश्न यातून अनुत्तरित राहिलेले तुमच्याकडून काल दिवसभर रात्रभर जे फोन आले त्याला आपल्याला आज या ठिकाणी टॅकल करायचं, सामोरं जायचं. शासन निर्णय 1/12/2022 नुसार काय म्हटलंय, जिल्हा परिषद त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू माध्यम शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमांसाठीच केंद्र प्रमुख पद राखून ठेवतील. हे मला जाणीवपूर्वक यासाठी सांगायचंय का पाठीमागे शिक्षण संचालनालय कार्यालयाने दिव्यांग बांधवांची माहिती मागितली होती आणि रेग्युलर मागितली होती. म्हणजे 123 जागांपैकी 3 जागा अहिल्यानगरला दिव्यांग बांधवांना आरक्षित आहे. परंतु जर उर्दूच्या जर संख्या जास्त असेल शाळांची तर त्यांच्यासाठी किती जागा राखीव ठेवायच्या उर्दूसाठी, तर ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर डिपेंड आहे. याच्यामध्ये परीक्षा परिषद हस्तक्षेप करणार नाही. आता तारीख मग सांगितली की अधिसूचना, शासन अधिसूचना 18 जुलै 2025 याचा पूर्ण अभ्यास आपण केलेला आहे. त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलेले आहेत अटी आणि पात्रता, शासन निर्णय, अधिसूचना आणि याच्यामध्ये फक्त एकाच वाक्याचा फरक आहे. बाकी सगळ्याच्या सगळं जसंच्या तसं सारखं आहे. सगळ्यात पहिली अट, आपण पदवीधर पाहिजे. पदवीधर म्हणजे काय, BA BCom BSc आपलं पूर्ण झालेलं पाहिजे, ते पदवीधर पाहिजे. आपल्या जिल्हा परिषदेच्या पदवीधर शब्दाकडे जाऊ नका. पदवीधर आणि प्रशिक्षित पदवीधर अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याचं BA BCom BA पूर्ण आहे, जो शिक्षक आहे, उपाध्यापक आहे, शिक्षण सेवक सोडून तो काय आहे, तो पदवीधर आहे. आणि ज्याने पदवीधर स्केल गेलेला आहे, जो S14 घेतो आहे, त्याच्या नावापुढे S14 आहे, तो प्रशिक्षित पदवीधर आहे. अशा पद्धतीने दोन वेगळ्या फरक आहेत. स्पष्ट परीक्षा परिषद दिले की BA BCom आणि BSc पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. फक्त आता याच्यामध्ये एक बदल केलेला आहे. पाठीमागे म्हटल्याप्रमाणे की जाहिरातीचं जे वर्ष असेल त्या वर्षाच्या 1 जानेवारीला तुमची अर्हता गणली जाईल, मोजली जाईल. 1 जानेवारीला म्हणजे 1 जानेवारी 2025 ला तुम्ही या परीक्षेला पात्र पाहिजे असं याच्यात पण म्हटलंय. परंतु अनेकांसाठी ही आनंदाची बातमी अशी आहे का इथे काय म्हटलंय बघा, जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे पदवीसाठीची जी तारीख दिलेली आहे ती 1 जानेवारी 2025 नाही, तर ती तारीख आहे परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. आता त्याच्यामध्ये फॉर्म एक्सटेन्शन होतोय नाही होते मला माहित नाही, परंतु साधारणपणे नोव्हेंबरची 10 तारीख आहे ती, का त्या तारखेला तुम्ही काय पूर्ण पाहिजे, तुमची पदवी पूर्ण पाहिजे. दुसरं, 1 जानेवारी 2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी तुमचा सेवेचा कालावधी 6 वर्ष इतका पूर्ण पाहिजे. आता ज्यांची सेवा 15 वर्ष 20 वर्ष झाली त्यांचा प्रश्नच नाही. हा प्रश्न निर्माण होतो आहे शिक्षण सेवक बांधवांसाठी. एखादा शिक्षण सेवक बांधव 1 मे 2025 ला जर 6 वर्ष पूर्ण होत असतील त्याचे, त्याला हा फॉर्म भरण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. त्याची 1 जानेवारी 2025 रोजी त्याची सेवा 6 वर्ष इतकी पूर्ण पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, हे तुम्हाला कळलंय. आता ही सगळ्यात आपली जी
धक्कादायक, विस्मयकारक, आश्चर्यजनक, दुःखदायक, क्लेशदायक, काय म्हणायचं ते म्हणा, परंतु शासनानं जो इथे वापरलेला आहे शब्द, तो मी गेले महिनाभर सांगतोय की केंद्र प्रमुख परीक्षेसाठी 1 सप्टेंबर 2025 माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तुम्हाला पदोन्नतीला आरक्षण माफ करा, टीईटी अनिवार्य असणं गरजेचं आहे. म्हणून इथे तुम्हाला टीईटी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, पात्र होणे अनिवार्य आहे. परंतु आता प्रश्न असा निर्माण होतोय की याच्यामध्ये दिला आहे बघा, नीट बघा, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, हा व्हिडिओ शब्द शांतपणे ऐका. ज्याला पटापट ऐकायचं असेल त्याने युट्यूबला वरती सेटिंग आहे, त्यांनी स्पीड फास्ट करा आणि पूर्ण ऐका. नाहीतर हा व्हिडिओ ऐकून तुम्ही जर एखादं वाक्य मिस केलं तर याचा तुम्हाला अजिबात उपयोग होणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण ऐका. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हटलंय. प्रश्न निर्माण होतो आता सीटीईटीचा. काय निर्माण होतोय प्रश्न निर्माण होतोय सीटीईटीचा. ज्यांनी सीटीईटी केलंय त्यांना याला पात्र होता येईल काय? आता याच्यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा असं म्हटलेलं आहे आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की सीटीईटी आणि टीईटी या दोन्हीही गोष्टी समकक्ष असल्याबाबत महाराष्ट्र शासनाचं जरी पत्र निर्गमित असलं तरी बिहारच्या प्रकरणामध्ये, माफ करा, झारखंडच्या प्रकरणामध्ये एका विद्यार्थ्याच्या बाबत निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने सीटीईटी आणि स्थानिक राज्य शासनाची टीईटी याच्यामध्ये तफावत करत स्थानिक राज्य शासनाची टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे असा प्रकारचा निर्णय दिला आहे. परंतु तो झारखंड राज्यापुरता आहे, अजून तो आपल्याकडे आलेला नाही. आपल्याकडे सीईटी आणि टीईटी आपण इक्विव्हॅलेंट आजपर्यंत मानत होतो आणि त्या सीटीईटी वर आपण टेटची परीक्षा देत होतो. टेटची परीक्षा देऊन आपण शिक्षक होत होतो. परंतु आता काय झालेलं आहे, इथे मात्र स्पष्ट उल्लेख केलेला आहे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ही आपल्याला देणं बंधनकारक आहे. नुसतं देणं बंधनकारक नाही तर आपल्याला पात्र होणं बंधनकारक आहे. त्याचे निकष काय आहे, त्याचे पेपर कधी होणार आहेत, ते जाहिरात कधी सुटणार हे तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. चला पुढे जाऊयात. माझ्या मते हे क्लिअर झालेलं असेल. आता खाली दिलेला आहे सिलेबस, जो आपण आपल्या केंद्रप्रमुख बॅच मध्ये माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये खूपदा घेतलेला आहे. सिलेबस मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. एकदम सविस्तर ग्रुपला पण टाकलेला आहे. पुन्हा एकदा टाकायला हवं तर आपली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली लिंक आहे. ओके, हे अर्ज करण्याची पद्धत वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. ओके, महत्वाचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात आलेल्या अनेक जण लिंक मागत असतात. लिंक काय फार वेगळी नाहीये, परीक्षा परिषदेचीच लिंक आहे. परीक्षा परिषदेची लिंक आहे म्हणजे कोणती लिंक आहे, mscepune.com. त्याच्यावर गेलं का तुम्हाला सगळं मिळून जाईल. किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असं मराठीत गुगलला टाईप केलं, एंटर केलं का ही लिंक येईल. त्याला ओपन करा, त्याच्यावर परीक्षा फॉर्म भरायचे असं ब्लिंक करते सध्या हिरव्या आणि लाल रंगामध्ये. फार काही वेगळं नाही, परंतु अजून त्याला परीक्षेचा फॉर्म सुटायला वेळ आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल. आता प्रश्न निर्माण होतो बघा, 1 जानेवारी 2025 रोजी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार विहित पद्धतीने नोंदणी करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. आता याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम झालेले आहेत. पहिला जो फॉर्म भरलेला आहे तो IBPS च्या वेबसाईटवर जाऊन भरलेला आहे. दुसरा जो फॉर्म आहे तो भरायला सांगितलेला आहे तो या वेबसाईटवर जाऊन भरायचा आहे. आता याच्यामध्ये किती संगनमत होईल हे आपल्याला अद्याप तरी माहिती नाही. बघूया. 1 जानेवारी 2025 रोजी विहित अर्हता धारण करणारे म्हणजे 1 जानेवारी 2025 ला तुम्ही काय पाहिजे, तुमची डिग्री पूर्ण पाहिजे, तुमचे 6 वर्ष पूर्ण पाहिजे आणि तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक पाहिजे. तुम्ही नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, खाजगी अनुदानित, खाजगी प्राथमिक, आश्रमशाळा या कोणत्याही शाळेतले शिक्षक माफ करा याच्यामध्ये केंद्र प्रमुख परीक्षेसाठी पात्र नाही. त्याच्यामध्ये फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकच पात्र आहेत. चला, परंतु मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे 1 जानेवारी 2025 जरी तारीख दिलेली असेल, परंतु परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर तुमची डिग्रीचा निकाल आलेला असेल तर तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र होऊ शकता. आता याला काय म्हटलंय, केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 म्हटल्यामुळे पूर्वी ते 2023 म्हटलं होतं, म्हणून ती 1 जानेवारी 2023 ची तारीख लागत होती. आता 2 वर्ष, जे 6 वर्ष ज्यांना पूर्ण व्हायला बाकी होते त्यांना रिलीफ भेटलेला आहे, किंवा ज्यांची डिग्री बाकी होतं पूर्ण करणं त्यांनाही रिलीफ भेटलेला आहे. या 2 वर्षातल्या काही लोकांची संख्या वाढलेली आहे.
परिणामी ही जे नोटिफिकेशन दिलेलं आहे हे वाढीव पात्र झालेल्या लोकांसाठी फॉर्म भरण्यासाठी दिले आहे. कोण कोण पात्र झाले ते मी तुम्हाला पुढे सांगतो. चला बघूयात अजून काय याच्यामध्ये सांगण्यासारखं आहे. हा, दुसरं, आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचे नाहीत. आता याच्यामध्ये कोण कोण फॉर्म भरू शकतं? नव्याने ज्यांना फॉर्म भरायचा आहे ते. दुसरं, ज्यांनी पूर्वी बघा काही मान्य उच्च न्यायालयात गेले होते, वयाची आणि टक्केवारीची जी अट आहे ती शिथिल करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले होते, त्यांना रिलीफ भेटला होता. पण तोपर्यंत ऑनलाईनची वेबसाईट बंद झालेली होती. तर काही बांधवांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ऑफलाईन फॉर्म भरलेले होते, त्यांनी पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यांनी ऑफलाईनला भरलेले जे चलनाद्वारेचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावर त्यांना पुन्हा मिळणार आहेत. तिसरं, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी मात्र नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही. परंतु जर तुम्हाला तुमची काही शैक्षणिक अर्हता वाढली असेल, तुमचं काही चेंज झालं असेल, तर त्यांनी ती दुरुस्ती करायची आहे. आता कोणी दुरुस्ती करायची ते पण मी तुम्हाला सांगतो. पुढे काय काय लागतं त्याला, हे पाठीमागचं जसं नोटिफिकेशन होतं ते सगळं. त्यानंतर हे एक तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचे, हे भरायचं आहे हाताने किंवा टाईप करून जरी घेतलं आणि खाली सही केली तर अशा प्रकारचा एक नमुना तुमच्याजवळ प्रिंट करून ठेवा. तो तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचा आहे. ओके. त्यानंतर अजून अशा पद्धतीचं स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं आहे. वेगळं याच्यामध्ये अजून काय माहिती द्यायची आहे तुम्हाला महत्वाची? ओके. बघा इथे दिलंय ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जी तारीख आहे ती दिलेली आहे. पूर्वी 2023 मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी दुरुस्तीसाठी 8 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर असा 10 दिवसाचा 11 दिवसाचा कालावधी आहे फक्त दुरुस्तीसाठी, ज्यांनी 2023 ला फॉर्म भरलाय. नंतर ज्यांना नवीन भरायचा आहे त्यांचा 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं 10 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. आता हे मी तुम्हाला काय सांगतोय, 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत ज्यांची डिग्री पूर्ण होईल ते सुद्धा या परीक्षेला पात्र होतील. इथे 1 जानेवारी 2025 चा क्रायटेरिया नाही असं वरती दिलेला आहे, वाचलेला आपण आहे. तसं आपण तुम्ही दावा करू शकता. काही समस्या आली तर माझ्या नंबरवर संपर्क साधा, आपण त्याच्याबद्दल मार्ग काढूया. त्यानंतर शुल्क भरण्याचा कालावधी म्हणजे साधारण 10 तारखेलाच त्याचा एंड आहे आणि 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पेपर होईल. त्याच्यामध्ये भौतिक कारणानुसार बदल पण होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बाकी सर्वसाधारण सूचना, स्वतःचा शालार्थ आयडी वापरणे, हे करणे ते करणे, असं बऱ्याचशा हे करायचंय. ज्यांनी नव्याने फॉर्म भरलेला आहे त्यांनी एक प्रत आपल्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये देऊन त्याची पोच घ्यायची आहे. फॉर्म भरल्याची त्याची प्रिंट काढा फॉर्म भरल्यावर चलनासहित. दुसरं, त्याला पंचायत समिती परीक्षा परिषदेला कळवेल यांना पात्र करायचं का नाही. त्यांनी 5 दिवसात नाही कळवलं तर याचा अर्थ तुम्ही पात्र आहे असं त्याचा अर्थ आहे. वेगळं फार त्याचं काही नाही, जवळपास सगळेच जण त्याला पात्र असतात. ओके. परीक्षा प्रमाणपत्र वगैरे कधी येतील हे सगळं दिलेलं आहे. पेपरला काय काय लागेल हे आपण पेपरच्या आदल्या दिवशी वगैरे घेऊयात. आता महत्वाचं आपण बघूयात, महत्वाची गोष्ट, पहिलं काय गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय गरजेचं आहे ते बघायचंय. सगळ्यात पहिल्यांदा नवीन फॉर्म भरा. ज्यांनी फॉर्म भरलेले नाही, ज्यांनी भरलेले नाही त्यांनी नव्याने फॉर्म भरा. दुरुस्तीला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. दुरुस्तीला एखाद्याच्या या 2 वर्षामध्ये एम ए पूर्ण झालं असेल तर त्याची माहिती त्याच्यामध्ये अपलोड करायची आहे. काहींची शाळा जर बदलली असेल तर ते बदलून पाहायचंय. आता याच्यामध्ये फॉर्म उघडल्याशिवाय नेमकं आपल्याला काय दुरुस्ती करता येईल हे आपल्याला सांगता येणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र जाणीवपूर्वक
या बांधवांनी करायची आहे जिल्हा बदली, ज्यांची जिल्हा बदली झालेली आहे. ओके, जिल्हा बदली झाली का तुम्ही शालार्थ आयडी टाकला का तुम्ही आता त्या शाळेवर ऑटोमॅटिकली दिसाल. म्हणून जिल्हा बदलीवाले जे आहेत त्यांचा प्रश्न येथे या ठिकाणी निकाली निघेल. तुम्हाला फॉर्म दुरुस्ती करताना जिल्हा बदलीचा फॉर्म तुम्हाला करता येईल, कारण ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही कार्यरत आहात त्याच जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, त्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला ती पोस्ट घ्यावी लागेल. तुमची केंद्र प्रमुख म्हणून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली होणार नाही. तुम्ही ज्या जिल्ह्यात केंद्र प्रमुख व्हाल त्याच जिल्ह्यात केंद्र प्रमुख होऊन किंवा प्रमोशन होऊन त्याच जिल्ह्यामध्ये रिटायर व्हाल. ही मात्र डोक्यामध्ये पक्की खूणगाठ बांधून ठेवा. ज्याला कोणाला जिल्हा बदली करायची इच्छा आहे त्याने उपाध्यापक म्हणून किंवा पदवीधर म्हणून बदली करून घ्यावी. त्यांनी जिल्हा बदली ही केंद्र प्रमुख म्हणून आपली होणार नाही याची 100% मनाशी गाठ बांधून ठेवावी आणि त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करावी. एक नवीन फॉर्म, दुसरा दुरुस्तीचा फॉर्म, तिसरा विषय टीईटी. पेपर आहे 23 नोव्हेंबर. केंद्र प्रमुख आहे 1 डिसेंबर टू 5 डिसेंबर. आणि दुआ करा की आपला पेपर हा एकाच टप्प्यात झाला पाहिजे, म्हणजे एकाच बॅच मध्ये झाला पाहिजे. एका बॅच मध्ये झाला तर नॉर्मलायझेशन प्रक्रिया IBPS च्या मार्फत होत नाही. दुसरी गोष्ट, नवीन फॉर्म वाल्यांसाठी, दुरुस्तीवाल्यांसाठी, टीईटी करणाऱ्यांसाठी, तर केंद्र प्रमुख होणाऱ्यांसाठी. आता टीईटीच्या बाबत, केंद्र प्रमुख परीक्षेसाठी आपल्याला टीईटी देणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न आता असा निर्माण होतो आहे का केंद्र प्रमुख साठी कोणती टीईटी लागेल, पेपर 1 लागेल का पेपर 2 लागेल. तर मित्रांनो, केंद्र प्रमुख साठी तुम्हाला पेपर 2 लागेल. तुम्हाला पेपर 2 क्वालिफाईड व्हावा लागेल. याचा पुरावा सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देतो. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का केंद्र प्रमुख परीक्षा, विभागीय केंद्र प्रमुख परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्यामुळे, पुढे डॅश डॅश, पदोन्नती असल्यामुळे हा शब्द आल्यामुळे 1 सप्टेंबर 2025 चा शासन माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ह्या पदोन्नतीला लागू झाला आणि त्यांनी काय केला, माननीय महाराष्ट्र शासनाने केंद्र प्रमुखला टीईटी अनिवार्य केली. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला पेपर 2च का लागणार आहे. तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी पेपर 2च का लागणार आहे. इथे बघूयात आपण. केंद्र प्रमुख भरतीसाठी टीईटी पेपर 2च का लागणार आहे याचा पुरावा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत होतो. या संदर्भातला व्हिडिओ आपण पाठीमागे हे सगळं समजून घेतलेलं आहे. हे एकदा पाहून घ्या तुम्ही चॅनलवर जाऊन. 29 ऑगस्ट 2025 चा संपूर्ण GR आपण त्यावेळेस समजून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यातलीच जी गोष्ट आहे ती मी अगोदर सांगितली होती का केंद्र प्रमुख भरतीसाठी टीईटी का लागणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे. तर त्याची दोन्ही कारण येथे स्पष्ट केलेली आहेत. स्पष्ट काय आहे, आकडा बघायचा आपल्याला. हे पदोन्नतीचा विषय आहे. पदोन्नतीला आता पदोन्नतीला टीईटी लागलीच समजून घ्या. परीक्षेला लागली म्हटल्यावर केंद्र प्रमुखचं जे प्रमोशन होणार आहे त्याला तर लागलीच आहे, तो प्रश्नच नाहीये. आता राहिला विषय फक्त मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, असा विषय झाला होता, आठवतंय का आपल्याला. या परीक्षेची वेलांटीची चूक काढली होती मी, व्हिडिओ आठवतोय का तो. तसंच आहे. केंद्र प्रमुख या पदावर कोणाकोणाला संधी आहे. एक जे उपाध्यापक आहेत परंतु ज्यांची डिग्री पूर्ण आहे आणि 6 वर्ष पूर्ण आहेत ते, आणि जे पदवीधर आहेत आणि पदवीधर आहे त्यांची डिग्री पूर्णच आहे, प्रशिक्षित पदवीधर. म्हणून 2 शब्द वापरले होते बघा. काय म्हटलं होतं की प्रशिक्षित पदवीधर शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक असे 2 शब्द वापरले होते मी, बरोबर का नाही. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे जो ऑलरेडी पदवीधर वेतन श्रेणी घेतोय, आणि प्रशिक्षित शिक्षक म्हणजे आपल्यासारखे जे सध्या उपाध्यापक आहेत परंतु ज्याची डिग्री आपल्याकडे आहे. परंतु काय म्हटलंय बघा, तथापि प्रशिक्षित, आपण फार छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग पुढे हे कधी होतं हे आपण गडबडून जातो मित्रांनो. थोडंसं बारकाईने बघा. परंतु प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणजे उपाध्यापक प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक उपाध्यापक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक
म्हणजे जे पदवीधर आहेत, आता आपल्या भाषेमध्ये पदवीधर, जे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता धारण केली असली पाहिजे. आलाय समजलाय? बोध झालाय? नाही झाला तर मी समजून सांगतो. थोडक्यात काय की आता तुम्हाला जर पदवीधर प्रमोशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पदवीधर साठी तुमची एक तर पदवी पूर्ण पाहिजे आणि दुसरं तुम्ही टीईटी 2 पात्र पाहिजे पदवीधर होण्यासाठी, उपाध्यापक मधून पदवीधर होण्यासाठी, बरोबर. आणि इथे काय सांगितलंय का ती पात्रता तुमच्याकडे सध्या पाहिजे. म्हणजे ही पदवीधर होण्यासाठीची पात्रता कोणती आहे? सध्या पात्रता आहे आपली पदवी आणि टीईटी पात्र असणे अनिवार्य. जे ऑलरेडी पदवीधर आहेत त्यांना पदवीधर म्हणून राहण्यासाठी टीईटी 2 देणं गरजेचं आहे, त्यांचा प्रश्नच नाही. परंतु जे उपाध्यापक आहे त्यांना मात्र टीईटी 1 हा भाग वेगळा आहे. परंतु केंद्र प्रमुख परीक्षेला पात्र होण्यासाठी तुम्हाला पदवीधर होण्यासाठीची जी पात्रता आहे ती पूर्ण करायची आहे. म्हणजे तुम्हाला तुमची डिग्री पण पूर्ण करायची आहे आणि तुम्हाला टीईटी 2 सुद्धा पात्र व्हायचं आहे. हे माझ्या मते क्लिअर झालेले असेल. याच्यामध्ये वेगळी कोणतीही शंका आली तर बिंदासपणे मला फोन करा, मी या संदर्भाने तुम्हाला स्पष्टीकरण देईल. आता टीईटी कोणती पाहिजे हे आपल्याला कळालंय. आता झालाय सगळा हे की आपण पाहिला केंद्र प्रमुख परीक्षेची जी जाहिरात सुटली होती. आता ही जाहिरात आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये जुलै 2025 ची अधिसूचना, 29 ऑगस्ट 2025 चा शासन निर्णय, आपण मान्य दिव्यांग बांधवांचे आरक्षण या सगळ्या बाबतीला अधीन राहून शासनानं काय केलं, आता पत्र काढलेलं आहे. आणि हे जे पत्र आहे त्या पत्राच्या अनुषंगानं 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान केंद्र प्रमुखची भरती होणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, इतक्या सगळ्या बारीक गोष्टी माझ्या मते क्लिअर या ठिकाणी परीक्षेच्या संदर्भानं, नोटिफिकेशनच्या संदर्भानं झालेल्या आहेत. वेगळी काही कुठल्याही प्रकारची शंका वाटली तर निश्चितपणाने मी पुन्हा एकदा नंबर देतो, 7972524029 याच्यावर तुम्ही काय करा, फोन करा, व्हॉट्सअप नंबरला फोन करा. आपला क्लास आहे त्याच्यावरच तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. 2000 रुपये आपली त्याची फी आहे. त्याच्याबरोबर एक 400 रुपयाचं बुक जे आहे ते त्याच्याबरोबर फ्री आहे. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज आहेत आणि सगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्हाला सगळ्या प्रकारचा परिपूर्ण अभ्यास अधिकारी कट्टाच्या वतीनं पुढच्या 60 दिवसांमध्ये करून घेतला जाईल याची हमी मी आपल्या सर्वांना देतो. आणि ती मी हमी यासाठी देतो की मी स्वतः दोन्ही टीईटी उत्तीर्ण आहे. तुम्हाला माहिती आहे मी विस्तार अधिकारीची परीक्षा ही त्याच्यामध्ये निवड झालेली आहे आणि आपल्याबरोबर टीमही इतकी चांगली आहे आणि इथेच बसून मी अभ्यास केलेला आहे. आपल्या सगळ्या ग्रुप सोबत अभ्यास केलेला आहे. निश्चितपणाने तुम्हाला या सगळ्यांचा लाभ होईल. तुम्ही अजून एक तुम्हाला एक सांगायचं असेल की तुम्ही आपला जर क्लास केलेला असेल तर निश्चितपणाने अजून एखादा क्लास केला तरी अजिबात हरकत नाही. कमीत कमी 2 पुस्तकांची रिव्हिजन तुम्ही करा. जितक्या टेस्ट सोडवता येतील तितक्या टेस्ट सोडवा. बाकी या संदर्भातला अभ्यास कसा करायचा, अभ्यासाचा पॅटर्न कसा असायचा, 60 दिवसाचं नियोजन कसं करावं याचा परिपूर्ण व्हिडिओ आपण पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. परंतु आजचा जो महत्वाचा व्हिडिओ होता तो होता केंद्र प्रमुख भरतीसाठीचं जे नोटिफिकेशन होतं ते नोटिफिकेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि आपल्याला आपण जर पाहिलं तर निश्चितपणानं आपल्याला टीईटी देणं आपल्याला कंपल्सरी आहे. आपण सगळ्यांनी टीईटी आणि केंद्र प्रमुख या दोन्ही परीक्षांचा सोबत अभ्यास करायचा आहे. आता याच्यापैकी कोणता अभ्यास जास्त करायचा, कोणता कमी करायचा, या दोन्ही परीक्षांचं नियोजन कसं करायचं यासाठी अधिकारी कट्टा आपल्या सोबत आहे. स्टे ट्यून. सगळ्या मागच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. आपल्या अधिकारी कट्टाच्या ग्रुपची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा. सगळे अपडेट तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या मिळून जातील. तुम्हाला जे जे जॉईन करता येईल, जे ज्या क्लासेसमध्ये तुम्हाला भाग घेता येईल, जे जे लेक्चर्स अटेंड करता येईल, जे जे व्हिडिओ पाहता येतील, ज्या ज्या टेस्ट सोडवता येतील ते सगळं मित्रांनो करा. कारण आता हा युद्धाचा काळ सुरू झालेला आहे. शांततेच्या काळामध्ये तलवारींना धार लावण्याचा काळ खूप झाला. आता तलवार ज्ञानातून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. मी तुमच्या सोबत आहे. पुन्हा एकदा सांगतो की 60 दिन में 60 बार दुनिया घुमती है. हे सगळं जग आपल्याला बदलून ठेवायचंय आणि केंद्र प्रमुख पदावर आपण निश्चितपणे आपण त्याला गवसणी घालणार हे अधिकारी कट्टाच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. अधिकारी कट्टाला पुन्हा एकदा संपर्क करा. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.